जय श्रीराम पब्लिक. कसं आहे, आज आहे आपल्या मावस भावाची हळद. मावस भावाची हळद म्हणल्यास काय हो, आपण फुल रेडी फिडी होऊन गॉगल घालून येऊन बसलो मंगल कार्यालयामध्ये, कारण आपल्याला काही काम नव्हतं. आपण लवकरच येऊन बसलो होतो. तेवढ्यातच आपण म्हणलं फुल मस्ती तरी करू इथं, कारण की आपल्याला काही काम नव्हतं. ते मागे होते, आपणच येऊन बसलो होतो आधी. त्याच्यानं आपण इथं फुल मस्ती केली बघा. एका झाडाकडे जायचं दुसऱ्या झाडाकडे जायचं, तेवढंच आपल्या डीजे कडे आलतो तर कळालं की आपल्याला डीजे लावायचा रात्रीच्याला. तेवढं ते डीजेच्या नावच नाचायचं झालं बघा चालू. खोपा बी काढला, म्हणलं खोप्यामध्ये काय चिमणी गटते का बघू, पण काय चिमणी तर काय गटली नाही, दुसरंच काहीतरी घडलं. आपण लगेच म्हणलं सोच्या झाड बघू. तेवढ्यातच आपण सोच्या झाडाकडे आलतो, पण सोच्या झाडाच्या नावावर इथं हे ना काट्याचं झाड लावलं होतं. आमचा विचार होता की ह्याला उपटून टाकायचं, कारण दुसऱ्याला तर टोचत नाही. तेवढंच आम्ही त्याला सोडून आलो. म्हणलं आपण काय याला उपटून टाका, म्हणलं आपल्याला नेऊन सोडायचं, म्हणलं घरला वापिस. तेवढंच आपण फुल मस्ती करून बसलो होतो, तर आपल्या संग खेळण्यासाठी आलता टॉमी. पण टॉमी दुसरंच कांड करत होता. मी फाडून तर टाकायचं नाही म्हणलं, हे टॉमी आपलं डेकोरेशन. तेवढ्यात आम्ही खोपे बघितलं, तर खोप्यामध्ये पक दिसलं. पक काय करायचं आपल्याला, कारण की चिमणी ते इकडे उडून आली होती. तेवढ्यात सांच्या बारबी झाली. सांच्या बरं झालेच म्हणलं, आपण डीजेचं आपण सेटअप करून घेऊ चालू, कारण की आपल्याला हळदीमध्ये फुल नाचायचंय हो. भावाच्या हळद म्हणल्यास काय फुल मस्ती राव.